कार्यक्षमता असायला हवी, तुमचं संपूर्ण लक्ष एका ठिकाणी केंद्रित असायला हवं, मैदानाच्या आतमध्ये तुमचं संपूर्ण समर्पण असायला हवं. मैदानाच्या बाहेरून पाहायला पंचांची कामगिरी जितकी सोपी वाटते ती तितकी सोपी निश्चितच नसते. या दरम्यान 2 धावा घेतल्या जातील या चेंडूवर. 2 धावाबरोबरच षटक समाप्त. षटकाची सांगता 29 धावा, केवळ 5 धावा षटकामध्ये येतात. पंच म्हणून कामगिरी करत असताना आपण पाहतोय बऱ्याच वेळेला अचूक निर्णय क्षमतेसाठी तुमचं संपूर्ण फोकस मैदानामध्ये असणं गरजेचं असतं. खेळाडूंच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम पंचांना करावं लागतं, रखरखत्या उन्हामध्ये, दगदगत्या गरमीमध्ये. आणि या दरम्यान इथं मात्र आणखी एक खेळाडू रिटायर्ड आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल मंगेश रिटायर्ड आउट झाले होते, आज प्रसाद रिटायर्ड आउट होत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये होते शेखर भोसले. किरण मंडले दुसरा षटक हातात आहेत आपल्या स्पेलमध्ये. बॅटचे जे स्लिपमध्ये तैनात खेळाडूला चकवत चेंडू जातोय डी झोन मध्ये. 1 धाव चेंडूवर अंकित केली जाईल. आकोटप्पाचा चेंडू चांगला प्रहार संकेत आता त्यावेळेस रिजन मध्ये तैनात आहेत. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलेले आपण पाहतोय. किरण यांच्या मागील षटकामध्ये चांगले प्रहार पाहायला मिळाले होते, परंतु त्यानंतर चांगले कमबॅक पाहायला मिळतंय. यावेळी बॅकफुटवरती एक चांगला स्ट्रोक जरूर सजवला, परंतु चेंडू डी झोन मध्ये जातोय. पंचांचा इशारा. या चेंडूवर येतील 1 धाव. जबरदस्त स्ट्रोक. बॅकफुट पंच संकेत त्या रिजन मध्ये तैनात सावध आहे. यावेळी केवळ एक सिंगल मिळेल. यानंतरचा होणारा सामना आहे प्रिया 11 विपक्ष रॉकस्टार खानापूर. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी रेडी राहायचंय. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस घेणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी अगदी कानामागून जाते. कानामागून आल्यावर तिखट झाली अशा प्रकारची ही डिलिव्हरी. स्मेल द लेदर, परफ्यूम डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. उंची मिळाली तितकीशी लांबी मिळत नाही. दादाची दादागिरी इथे ते संपुष्टात. बॅटर विन्स द बॅट बट बॉलर विन्स द वॉर. बॅटल विदिन द बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. मागील षटकात हल्लाबोल चढवला होता इथं दादा यांनी, परंतु यावेळी किरणने वर्चस्व गाजवलं आणि विकेटचं पतन. 4 षटकाखेरीस 33 धावा धाव फलकावर. मागील 2 षटकांमध्ये अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये किशन येतोय. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धाव फलकावर. अखेरचे 12 चेंडू आहेत. आता मात्र शेखरला कामगिरी उंचावावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 13 चेंडू 38 धावांची खेळी शेखरने केली होती.
40 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी पुन्हा एकदा फटका फसला, कॅच देखील सुटते, कॅच ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण आहे. मग तुम्ही कोणत्याही स्तरावरचं क्रिकेट खेळा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, पकडो कॅच जीतो मॅच. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, डाऊन द बॉल फिल्डर, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. यावेळी 2 धावा पूर्ण. किशनच आलाय ना, किरण आलाय बॅट्समॅनला, किरण गोळे ना. पुन्हा एकदा टॉप. ज्यावेळी किप्पर अजय डाऊन द बॉल, 3 चेंडूवर 3 जीवनदान फलंदाजाला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा किरण गोळे. काम चालू होतं, रात्री उशिरा आलो. हो येतो 100%. उद्या येईल, उद्या दुपारी संपेल काम. उद्या वाईड बॉल, अवांतर धावमध्ये पडते भर. संपूर्ण समर्पण रोशन यांचं देखील पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला शेखर देखील मोठे पटके खेळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी नो बॉल, खेळपट्टीच्या अतिशय बाहेरच्या बाजूला, थोडीशी खराब मारा म्हणावा लागेल, दिशा भरकटते. 39 धावा धाव फलकावर लागतात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये झालेला आहे. सुपर हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगच्या डोक्यावरून सीमा रेषेपार, फ्लॅट अँड बिग सिक्सर षटकार. शेखर भोसले सेट ऑन फायर, स्टेप आउट केले आणि एक मोठा फटका गुड लेंथला बॅड लेंथ मध्ये बदलण्याचं काम शेखरच्या माध्यमातून. 45 रन्स ऑन द बोर्ड, 45 धावा धाव फलकावर. 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या षटकामध्ये. यावेळी पुन्हा एकदा फटका सजवला चांगला जरूर, परंतु चेंडू जाईल 2 धावांसाठी. धावा धाव फलकावर लागतात. शेखरची चांगली कामगिरी, फटके चांगले लाजवाब खेळले जातात. 2 फटके जरूर बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये गेले. निश्चितपणे जास्त धावा मिळू शकल्या असत्या तर फटका थोडा समोरच्या बाजूला असता. रोशन आपला संपूर्ण जोर लावतात, संपूर्ण ताकद लावतात, परंतु ती पुरेशी ठरत नाहीये. यावेळी मात्र बॅकफुटवरती हलक्या हाताने टाप केलेला चेंडू, कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल मिळेल. आणि याचबरोबर षटकाच्या वतीने सांगता षटक समाप्त. 5 षटका अखेरीस 48 धावा धाव फलकावर. रोशनचा स्पेल इथं संपतोय. गोलंदाजीसाठी येतोय आकाश. अखेरचं आणि निर्णायक षटक आहे. 64 धावांची उच्चांकी धावसंख्या आपण कालच्या दिवसात चेस होताना पाहिली. आज देखील तो विक्रम मोडला जाईल का? ती उच्चांकी धावसंख्येचा विक्रम जो चेस करत असताना उभारला गेला आहे 66 धावांचा, तो मोडला जाईल का? कमी गतीचा चेंडू, चेंडूची गती पूर्णपणे काढून घेतली. आखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु इथं मात्र कॅच ड्रॉप. एफर्ट लाजवाब होता, परंतु हवेमध्ये उंच उडलेला हा चेंडू देऊन जातो शेखरला जीवनदान. 2 धावा मिळतील. स्लोअर 1 बाउन्सर पाहायला मिळाला इथं आकाशच्या माध्यमातून. चेंडू आकाशामध्ये देखील उडाला होता, परंतु झेल मात्र झाला नाही. यावेळी मात्र कनेक्शनला हाफ ट्रॅकरला नसेल माफी. चेंडू लॉंग ऑन किरण मंडलेच्या डोक्यावरून सीमा रेषे पार, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. शेखर भोसले सेट ऑन फायर, हल्ला बोल.
आकाशच्या गोलंदाजीवर आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळतोय शेखर. यावेळी मात्र बॅटचे चेंडू चाललाय डी झोन मध्ये, मिळेल एक सिंगल. सत्तावन्न धावा, 57 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा एक हाफ ट्रॅकवर बॅकफुटवरती स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून यावेळी चेंडूला लागलाय सीमारेषे पार. आक्रमक प्रहार चेंडू हा पाठवलाय षटकारासाठी. साताऱ्यात कुठे विस्तार केलं कुठे यावेळी फुल टॉस, फटका फसलाय परंतु गॅप मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावेल. 2 धावा पूर्ण. डबेवाडी खाली गेला पहिलंच नाही जवळ म्हणजे ते पुढचा ना 7 आतला बघता सज्जनगडकडे जायचं त्या लाईनचं पहिलंच गाव. शेंद्राच्या आधीकडून शेंद्राकडून कशाला गाव आत जायचं साठी. या दरम्यान वाईड झाले होते. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला प्रहार एक्स्ट्रा कव्हर चेंडू जातो डी झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांबरोबर षटकाची सांगता अतिशय महागडे षटक 19 धावा आल्यात. 67 रन्स ऑन द बोर्ड. 67 धावा धाव फलकावर. 13 चेंडू 31 ची खेळी. शेखर भोसले 68 धावांची गरज आहे विजयासाठी. थोडस करेक्शन केलं जातं. 68 धावा लागतात धाव फलकावर. 69 ची गरज आहे. चला फलंदाज पाठवायचे सम्राट 11. मोरिया 11 क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. आणि त्याचबरोबर पुढचा टॉस होतो प्रिया 11 वर्सेस रॉकस्टार 11. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार येतील. प्रिया 11 सुभाष चव्हाण आणि रॉकस्टार 11.
मगाच कुठे गेलं मगाच सूरज जाधव रॉकस्टारचे कर्णधार तर आणि प्रिया 11चे कर्णधार सुभाष चव्हाण टॉस साठी लगेच यायचे. सजून घ्या. मोरिया 11 आपल्याकडे वेळ कमी आहे. 8 टाइम सामने खेळवायचे तास ताससाठी यायचंय प्रिया 11 आणि रॉकस्टार खानापूर. प्रिया 11 नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय कळवायचा आहे ठेवायचंच. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येत आहे शेखर भोसले. समोर असेल रोशन मंडले आणि सोबत करेल अजय. रोशन आणि अजयची जोडी 69 धावांचं तगडं आव्हान उभं केलंय. उच्चांकी धावसंख्या या स्पर्धेतील आतापर्यंतची यंदाच्या पर्वातली आपण पाहिलेली आहे. पहिला चेंडू विकेटचं पतन. रोशन मंडले बॅक टू पवेलियन. गोल्डन डकचा शिकार. अतिशय सुंदर सुरुवात मोरिया 11 संघाची. गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल झालाय आणि शेखर भोसले फलंदाजीमध्ये जी कामगिरी केली त्याचीच पुनरावृत्ती गोलंदाजीमधून करत असताना जबरदस्त गोलंदाजी. पहिली विकेट रोशन परतल्यानंतर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अनिकेत चव्हाण बाबू. दुसरा चेंडू टॉपेज. आणखी एक संधी गमावली. जीवन सुटला. जीवनदान मिळतंय देखील कोणाला. अनिकेत चव्हाण आपण पाहिलं पहिल्या डावात शेखरला जीवनदान मिळालं आणि ते जीवनदान मिळाल्यानंतर शेखरने काय उपद्रव माजवला. 13 चेंडू 31 धावांची निर्णायक खेळी केली आणि आता शेखरच्या गोलंदाजीवर झेल सुटलाय. परंतु आता बीत गई सो बात गई. बीती बात को भूल जाइए आगे बढ़िए. कॅच सुटला जरूर परंतु सामना अजून संपलेला नाही. पुन्हा एखादी संधी येईल त्या संधीचं सोनं करा. आणखी एक संधी येईल त्याचं सोनं करायचंय. कोलंडप्पाचा चेंडू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका होता अजयच्या माध्यमातून. डावखोरा फलंदाज अजय याने देखील प्रभावित केले. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. डाऊन द बॉल फिल्डर. ओ हो हो हो.
अगदी अखेरच्या क्षणी बॅलन्स बिघडला, झेल सुटला. एफर्ट मात्र लाजवाब. इजा होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो. एक विकेट आली आहे, त्याचबरोबर 2 झेल देखील सुटलेले आहेत, परंतु हा एफर्ट अतिशय लाजवाब होता मित्रांनो. हवेमध्ये उंचावडला चेंडू जवळजवळ झेल टिपलाच होता, परंतु संतुलन बिघडलं आणि संतुलन बिघडल्यानंतर मात्र हातातून चेंडू निसटून गेला. पुन्हा एकदा यावेळी मात्र स्वतः शेखर येतोय डाऊन द बॉल. कोणती चूक होत नाहीये. सेफ हँड इन टू द बास्केट. विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. बिग मॅन बॅक टू पवेलियन. अजय हॅज टू बी पार्ट. ब्रिलियंट परफॉर्मन्स. ब्रिलियंट बॉलिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा. 2 एफर्ट लाजवाब करण्यात आले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तुझं नाव काय होतं? कृष्णाचा अप्रतिम एफर्ट आपण जरूर पाहिला. झेल दोन्ही झेल अवघड होते, दोन्ही झेलांपर्यंत तो अखेरच्या चेंडूपर्यंत त्याने झडप घातली. जरूर काही 7 आलेला कॅच सुटला जरूर, परंतु फौजी आहे आणि ती जिद्द दाखवतोय. बॅटर कोण आहे? अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनिल गोळे. राईट आर्म विकेट. शेखर लो फुलटा असं गॅप मध्ये मारलेला चेंडू 2 धावांसाठी जाईल. अतिशय चांगल्या षटकाची इथं मात्र होती सांगता. एका षटकानंतर 2 गडी बाद 5 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय किशन जाधव. किशननं देखील कालच्या दिवसात प्रभावित केलेला आहे. स्ट्राईक वरती असेल अनिकेत चव्हाण. बाबू जीवनदान मिळाले. वरदानामध्ये बदलणार का? पुन्हा एकदा टॉपेज. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज डाऊन द बॉल. यावेळी पुन्हा एकदा विकेटचं पतन. अनिकेत चव्हाण. बाबू बॅक टू पवेलियन. मोरिया 11चा जल्लोष पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. कालच्या दिवसामध्ये जगदंबा विरुद्ध चुका झाल्या आणि त्या चुका सुधारण्यासाठी आज प्रयत्नशील आणि त्यामध्ये यश देखील येत आहे. फलंदाजीमध्ये या छोट्या छोट्या चुका झाल्या होत्या, विकेट गमवावी लागल्या होत्या, त्या चुकांमध्ये आज सुधारणा केली. गोलंदाजी करत असताना देखील धार वाढलेली दिसतीये. अप्रतिम कामगिरी. धावांचा पाठलाग करत असताना मात्र सम्राट 11 संघाच्या अडचणीमध्ये थोडीशी वाढ होती. नवीन फलंदाज दाखल होतोय विशाल. नवीन फलंदाज अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जबरदस्त गोलंदाजी. आणखी एक विकेट. आणखी एक फलंदाज गोल्डन डकचा शिकार. अर्जुन आले आणि अर्जुन परत निघाले. लाजवाब गोलंदाजी. आजच्या दिवसामध्ये मोरिया 11 संघ नक्कीच निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. संकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजीची धार वाढलेली आहे. 2 विकेट सलगच्या 2 चेंडूवर हॅट्रिकची संधी किशन यांना आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये एक हॅट्रिक आपण पाहिली. याचबरोबर ओझरडे गावचे एक इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र अरुण जाधव यांचे देखील आगमन होत आहे. पुन्हा हॅट्रिक किशन जाधव. मोमेंट टू सेलिब्रेट. व्हॉट अ मोमेंट. मोरिया 11 संघाचा जल्लोष. हॅट्रिकचा मानकरी. आजच्या दिवसातील दुसरी आणि 4 अँड स्क्वेअर. ही मात्र सलगच्या 3 चेंडूवर 3 विकेट्स.
जबरदस्त गोलंदाजी किशन जाधव इज द man ऑफ द क्रिसिस, मॅन ऑफ द मुवमेंट. जबरदस्त कामगिरी, हॅट्रिक फटकावणारा हा गोलंदाज. संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलंय आणि इथे मात्र समर अलीचं कंबरड मोडण्याचं काम शेखर आणि किशनने केलेलं आहे. यावेळी मात्र आडवा बॅटने खेळ गेला. स्ट्रोक मिडलवरती, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होती जरूर आणि त्याचा फायदा मिळतो. हा चेंडू चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषे पार. या चेंडूवर मात्र आकाशला मिळतोय चौकार. आकाश आणि अनिल दोघांमध्ये ती क्षमता आहे संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यासाठी. दोन्ही फलंदाज अखेरपर्यंत प्रयत्न करत राहतील आणि त्या प्रयत्नांना यश येणं मात्र गरजेचं आहे. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउन्स दादाच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय. इथं मात्र दोन्ही फलंदाज एका साईडला, डिझास्टर्स मोमेंट, आणखी एका विकेटचं पतन. आकाश बॅक टू पवेलियन. दुसऱ्या धावेची गरज होती का याचा विचार करावा लागेल. ही धाव होत होती का? दोन्ही फलंदाज एकाच एंडला. कॉलमध्ये गडबड झाली, ताळमेळामध्ये गडबड झाली. इथं मात्र अडचणीमध्ये वाढ आपण पाहिलं. 31 धावांवरती ऑल आउट झाला तो मागील सामन्यामध्ये काळभैरवनाथ संघ. इथं सम्राट इलेव्हनचे 10 धावांवर 6 गडी गारद झालेत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ झालेला आहे. विशाल नवीन फलंदाज येतोय. दुसऱ्या षटकात अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 गडी गारद झालेत. मोडवा इलेव्हन संघ कामगिरी उंचावलेली आहे आणि ही कामगिरी उंचावल्यानंतर आत्मविश्वास देखील गगनाला भिडलेला असेल. नेट रन रेट मध्ये निश्चितपणे हा सामना निर्णायक ठरणार आहे, यात शंका नाहीये. यावेळी मात्र कानाला अगदी चाटून जातोय हा चेंडू, कानाला गुदगुला करत जाणार आहे चेंडू. स्केरी बाउन्सर, डॉट बॉल नव्हते. षटकाची सांगता 2 षटका अखेरीस 6 गडी बाद 10 धावा. या षटकामध्ये 3 विकेट्स हॅट्रिकच्या रूपामध्ये किशनच्या नावावर, तर एक रनआउटच्या रूपामध्ये आकाश देखील परतलेले आहेत. पुन्हा एकदा शेखर भोसले खांद्यावर डोळा सांभाळतील. अगदी तिसऱ्या षटकामध्ये कंबरड मोडण्यासाठी प्रयत्नशील. हा सामना नेट रनरेटच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. या स्पर्धेचे अखेरचे 4 संघ नेट रनरेटवरून डिसाईड होणार आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. जबरदस्त यार्कर, टो क्रशर. अनिलला मात्र समजला नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. लेग बिफोर द विकेटचे अपील असतील तर मात्र निश्चितपणे आमचे पंच विशाल सर यांचे हात आकाशाकडे उंचावलेला आपण पाहिलं असतं. अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय शेखरच्या माध्यमातून. आडाबाटला खेळलेला हा स्ट्रोक दादाच्या दिशेने जातोय. एक सिंगल अंकित केली जाईल. पराभव जरी झाला ना मित्रांनो, तरी तो पराभव होत असताना देखील आपण कमीत कमी फरकाने तो पराभव कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेचा फॉर्मॅट असा आहे, 2 संघ जर एकाच समान पॉईंट्सवर असतील तर नेट रन रेट ज्या संघाचा वरचढ असेल तो संघ क्वालिफाय होणार आहे. यावेळी मात्र एक जोरदार स्ट्रोक, परंतु पुन्हा एकदा निसर्गाचा अडथळा होतोय. केवळ एक सिंगल मिळेल.
गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. 8 धावा खर्च केल्या, 2 गडी गारद केलेत. फलंदाजी करताना 13 चेंडू 31 धावा. आपली दावेदारी पेश करतोय शेखर भोसले. पहिल्या सामन्यामध्ये देखील शेखर आणि किशन यांच्यामध्ये चुरस होती. इथे देखील ती चुरस फ्रेंडली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 1-2 संघ सहकारांमध्ये. जबरदस्त गोलंदाजी, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डी झोन मध्ये 1 धावेसाठी. तिसरा षटक, अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 धावा अवघ्या धावफलकावर लागतात. 6 गडी गारद. मागील सामन्याला आपण पाहिलं संतोषांना 6 विकेट्स घेत असताना सागर सूर्यवंशीची हॅट्रिक देखील पाहिली. या सामन्यात देखील हॅट्रिक आलेली आहे किशनच्या माध्यमातून. आडवा बॅटने खेळलेला हा फटका डीप मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये तैनात आहेत. तिथे मात्र फील्ड केलं जातं 1 धावेसाठी. षटक होत आहे समाप्त. शेखरचा स्पेल संपतोय. 6 गडी बाद, 15 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं योगेशला. योगेशच्या माध्यमातून खराब सुरुवात, वाईड बॉल. अरे तू इथनं नको नाचू मित्र. पुन्हा एकदा आणखी एक वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी योगेशची पाहायला मिळते. 2 सरकचे वाईड हाताळले गेलेले आहेत. यानंतरचा सामना प्रिया 11 वर्सेस रॉकस्टार 11. प्रिया 11 निर्णय करावायचा आहे. प्रिया 11 गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. टीम तयार ठेवायची. आडाबातनं मारला स्ट्रोक, बॅकवर्ड स्कोर लेगरीजन क्षेत्ररक्षक तैनात. थोडस फंबल जरूर, परंतु दुसरीचा प्रयत्न होतोय काही असं होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. प्रिया 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम गोलंदाजी निवडली. आपली टीम लगेच फिल्डिंगसाठी तयार ठेवायची. हा सामना संपला, खेळाडू बाहेर आले की लगेच आपले संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नागपूरवरती खेळला गेला फटका. दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा एकाच एंडला येत असताना विशालचं सॅक्रिफाईस, विकेटचं पतन, रनआउटच्या रूपामध्ये आणखी 1 गडी गारद. 7वा झटका. खाली घ्यायचा डायरेक्ट सावलीला कॅमेरा. एक साइड कॅमेरा कर फॉलो. साइड नव्हती बॉल फॉलो. जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मात्र हेलिकॉप्टर लॉन्च केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स, सीमारेषे पार चौकार. अनिल संघर्ष करतोय. अनिलच्या संघर्षाला मात्र इथं साथ द्यावी लागेल किरण यांना. अनिलला मारला खाली झाला.
19 धावा धावफलकावर, 23 धावा धावफलकावर लागतात. जबरदस्त वेगवान मारा, डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा चेंडूमध्ये गॅप मध्ये चालला, पाठलाग केला जातो बरोबर तो 3 षटरक्षकांच्या मधोमध हा चेंडू विसावेल 2 धावांसाठी. दहा धावांवर 6 गडी गारत होते. त्यानंतर मात्र अनिलने धुरा सांभाळली आहे. 25 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 5वं षटक घेऊन येतो पुन्हा एकदा किशन जाधव. किशन जाधव हॅट्रिक मिळवलेली आहे. किरण मंडले स्ट्राईक वरती दाखल. हो हो हो, इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी, यष्ट केला तो उद्ध्वस्त. त्रिफळाचित किरण मंडले बॅक टू पवेलियन. गोल्डन डकचा शिकार. किशनच्या खात्यामध्ये आणखी एका विकेटची भर. नवीन फलंदाज श्री मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. क्वालिफायरचा फॉर्मॅट आहे. क्वालिफायरचा फॉर्मॅट म्हणजेच फक्त क्वालिफाय होणं पुरेसे ठरणार नाहीये. जर तुम्ही टॉप 2 मध्ये राहिलात तर तुम्हाला डायरेक्ट एक सामना जिंकल्यानंतर फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे. टॉप 2 मध्ये जी लढत होईल त्यामधील जिंकणारा संघ थेट फायनल खेळेल ही संधी. आणि जर पराभूत जरी झाला तरी तुम्हाला दुसरी संधी मिळणार आहे. त्यामुळे नेट रेट ही एक महत्वाची बाब ठरणार आहे टॉप 2 मध्ये जात असताना. टॉप 4 नव्हे तर टॉप 2 जर तुमचं टार्गेट असेल ना तर निश्चितपणे विजयाच्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे जाणार आहात, जवळ जाणार आहात. जबरदस्त मारा, वेगवान मारा. याही वेळी अप्रतिम गोलंदाजी. प्रसादच्या हातून जरूर चेंडू निसटला परंतु कोणती हानी पोचत नाही. 8 गडी गारद ऑल आउट होईल का हा ही संघ हे पाहावं लागेल. 5 धावांच्या मोबदल्यात 4 गडी गारद केलेत किशन यांनी. यावेळी फुलटॉसवरती जोरदार प्रहार, मिड विकेट आणि स्काय कॉर्नरच्या मधोमध खेळलेला हा फटका. 1 धाव अंकित केली जाईल. यावेळी पुन्हा एकदा सी कॉर्नर. दादा यांना बिझी ठेवलंय. रनआउटची संधी आणखी एकदा परंतु वाऱ्याच्या वेगाने दाखल होतो अनिल. अठ्ठावीस धावा धावफलकावर लागतात. 8 गडी गारद. किशनची लाजवाब गोलंदाजी. 8 धावांच्या मोबदल्यात 4 गडी घेतले. 5वे विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये ठरेल का? जबरदस्त फटका यावेळेला परंतु फिल्डर डाऊन द बॉल. कॅच पकडली गेली. विकेटचं पतन. 5वी विकेट किशनच्या खात्यामध्ये. 5 गडी गारद करणारा आजच्या दिवसातील हा दुसरा गोलंदाज.
यावेळी बॅटचे चेंडू डी झोन मध्ये जातोय. षटक समाप्त. 2 षटके 8 धावा 9 धावा आणि 5 गडी गारत. अतिशय अप्रतिम कामगिरी किशनची. आणि इथं मात्र विकेटचं पतन. ऑल आउट. 29 धावा. सर्व बाद. सम्राट 11. यावेळी पुन्हा एकदा या संघामध्ये मोरिया 11 मध्ये आपण पाहतो 2 खेळाडूंमध्ये चुरस आहे. याही सामन्यात ती चुरस पाहायला मिळाली. जरूर 5 विकेट किशनच्या नावावर झाल्या, परंतु जो पाया रचला आज समाधानला म्हणा गाडी जर सारखी ठरली तर गाडी जप्त करेल. 13 चेंडू 31 धावांची खेळी आणि आपल्या स्पेन मध्ये 10 धावांच्या मोबदल्यात 2 महत्वपूर्ण सलामीवरांची विकेट्स. शेखर भोसले इज द मॅन ऑफ द मॅच.